फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात सगळेजण। तर आता इथे वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30। तर संध्याकाळचा रूटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। संध्याकाळची कामे आणि त्याचबरोबर स्वयंपाक काय बनवला आणि त्याची रेसिपी सुद्धा शेअर करणार आहेत। आणि त्याचबरोबर आपली किचनची जी रात्रीची आवराआवर असते, जी म्हणजे रात्रीची आपण क्लिनिंग कशी करतो, ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता सगळ्यात पहिले इथे 5:30 वाजलेले आहेत आणि शिवांशला इथे थोडीशी भूक लागलेली असते। तर लाईट असं शिवांशला मी इथे ॲपलचा ज्यूस देत असते। तर तसं तो ॲपल खायला त्रास देतो। तर मग मी काय करते की ॲपलचे इथे तुकडे करून बारीक त्याला मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये थोडंसं दूध घेऊन थोडंसं साखर टाकते चवीनुसार। इतर वेळेस टाकतही नाही, थोडीशी टाकली आज। तर बघा इथे छान असं हे वाटून घेणार आहेत। तर त्याचा छान असा ज्यूस बनवून घेणार आहेत। तर ज्यूस बनवून घेतला की मग शिवांश असं झटपट पिऊन घेतो, कारण मग ॲपल तसं खायला तो नाटक करतो। मग त्यामुळे मला असं बारीक ज्यूस करून द्यावा लागतो। तर बघा ज्यूस बनवून झालेला आहेत आणि किचन ओट्यावरती सुद्धा तुम्हाला खूप सारा पसारा दिसत असेल, तर थोडा इग्नोर करा। कारण कसं की आज थोडा आता सध्या पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहेत आणि त्यामुळे काय होतं की माझी सगळी सकाळची कामे आवरून जातात, पण संध्याकाळची जी दुपारची जी भांडी असतात ती जेवणानंतरची भांडी घसायला घेतली की लगेचच पाणी जातं। तर त्यामुळे ते पेंडिंगला तसेच राहून जातात आणि मग किचन ओट्यावरती थोडंसं मेसी दिसतं। तर मग ते किचन ओट्यावरची भांडे 2 नंतर पाणी जात असतं दुपारचं। तर 5-5:30 पर्यंत पाणी येऊनच जातं। मग त्यानंतर मग मी सर्वात पहिले भांडे क्लीन करून घेते दुपारची। मग काय होतं की पुढच्या स्वयंपाकाला लेट होत नाही आणि ते भांडे वापरण्यात येतात। तर त्यामुळे भांडे क्लीन करून घेते। तर बघा इथे ॲपलचा ज्यूस छान असा शिवांशने पिऊन घेतलेला आहे आणि इथे आता 5:45 वाजलेले आहेत। तर शिवांशसाठी थोडासा मी इथे वेळ देत असते। तर थोडंसं त्याच्या संगसुद्धा टाईम स्पेंड केला की मग त्यालासुद्धा चांगलं वाटतं। तर बाल्कनीमध्ये आम्ही दोघं इथे खूप त्याला मी त्याच्यासोबत टाईम स्पेंड करताना गप्पा गोष्टी चालू असतात आमच्या दोघांच्या। तर बघा इथे शिवांशने पूर्ण इथे हॉलमध्ये असं ज्या उशा असतात आपल्या सोप्यावरचे जे कुशन्स असतात त्याची असं हाऊस तयार करतो तो आणि त्यामध्ये त्याचं खेळणं चालू असतं। तर ठीक आहे, त्या मुलांचं चालूच असतं। आता कसं सुट्ट्या पण लागलेल्या आहेत, तर मुलांचं असं घरामध्ये चालूच असतं हे ते पसारा काढणं आणि खूप सारं म्हणजे लहान मुलांना असं खेळायला खूप काय लागत असतं। त्यामुळे थोडंसं मी त्याकडे दुर्लक्ष करते। थोडं तर त्याच्यासाठी तो जे पसारा काढतो मी त्याला काढून देते, कारण कसं आहे की मुलांनासुद्धा त्यांना खेळायला मिळालं पाहिजे। आणि मग आता एकीकडे आता किचनमध्ये आलेले आहेत। तर किचनमध्ये तुम्ही बघू शकतात किती पसारा झालेला आहे ओट्यावरती। तर सगळ्यात आधी तो क्लीन करून घेते। तर पाणी आलेलं आहे त्यानंतर लगेचच भांडे क्लीन करून घेते। तर ही जी बॉटल्स दिसते आहेत ही मी त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे त्यांच्या जॉबसाठी। त्यांना पाणी पिण्यासाठी बॉटल ऑर्डर मिल्टॉन कंपनीची ही बॉटल आहे। तर खूप चांगली आहे। तर 300 रुपयाला घेतली आहेत ऑनलाईन। तर ती छान आता धुवून घेते। तर मग साबण लावून त्याला चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, म्हणजे कसं दुसऱ्या दिवशीपासून त्यांना बॉटल्स धुवून देता येईल। तर सगळ्यात आधी बघा आता इथे भांडे छान क्लीन करून झालेले आहेत आणि त्यानंतर मी इथे संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30। तर 6:30ला ते घरी येतात। मग 6:30ला घरी आल्यानंतर इथे मी लगेचच स्वयंपाकाला लागलेली आहेत। तर काय होतं की लवकर स्वयंपाकाला लागलं की रात्री लेट होत नाहीत आणि 8:30-9:15 पर्यंत स्वयंपाक मी आवरूनच घेते। पण जेवणासाठी 9:30 ते 9:45 कसेही होतात, कारण कसं आहे किती लवकर बनवलं तरी टायमिंग तोच ठरलेला आहे की 9:30 ते 10 पर्यंत जेवण करायचं। तसं मी प्रयत्न करत असते की लवकरात लवकर जेवण आटोपलं की मग थोडासा बसण्यासाठी सुद्धा टाईम्स मिळतो आणि स्वतःसाठी सुद्धा टाईम देता येतो। तर जाऊ द्या, तर रोजचाच तो टाईम झालेला आहे। तर पुढे बघा आता इथे मी मस्त असं चहा पिऊन घेतलेला आहेत आम्ही दोघांनी। तर त्यांनी समोसे आणलेले होते, तर समोसे आणि चहा मस्त इथे पिऊन घेतलेला आहेत। तर चहासोबत मला संध्याकाळचं असं काही ना काही लागतच असतं, बिस्किट म्हणा किंवा काहीतरी, कारण कसं आहे की दिवसभर काम करून आणि खूप थकवा आलेला असतो। मला संध्याकाळचं स्वयंपाक बनवण्याची सुद्धा ताकद नसते। तर त्याआधी थोडंसं मला चहा आणि त्याच्यासोबत थोडंसं काहीतरी लाईट बिस्किट म्हणा किंवा खारी म्हणा असं काहीतरी लागत असतं। तर चहा पिऊन झाला की लगेचच स्वयंपाकाला मी लागते। तर बघा इथे स्वयंपाकाला आज काय बनवायचं तो खूप मोठा प्रश्न असतो। तर बायकांचा हाच सगळ्यात मोठा प्रश्न असतो की स्वयंपाकाला काय बनवायचं। तर ते आपण जर आधीपासूनच ठरवलं तर आपल्याला स्वयंपाक करायला सोपं जातं आणि झटपट आपला लवकर स्वयंपाक आटपून जातो।
तर तसंच माझं इथे झालेलं. तर मी त्यांना दुपारी फोनवरून विचारून घेतलेलं की असं असं भाजी बनवू का. तर कसं असतं की घरी आल्यावरती त्यांना विचारायचं, मग दुपारचा एखादा कॉल झाला की त्या कॉलमध्ये मी विचारून घेते की तुम्हाला आज काय बनवायचं जेवणामध्ये. तर ते बनवून ठेवलं की मग टेन्शन राहत नाही. तसंच मग असतं. तर मग इथे स्वयंपाकाला आता मी छान इथे पातोडची आमटी बनवणार आहे. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिथे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पातोड्याची रेसिपी ज्यांना येते किंवा कोणाकोणाची सेम रेसिपीसुद्धा असू शकते, तर माझी मदतीने माझी रेसिपी कशी आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी ते आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर आणि खोबरं घ्यायचं आहे. तर तुम्ही हे गॅसवर डायरेक्टली भाजलं तरीही चालतं आणि कढईमध्ये असं भाजून घेतलं खोबरं आणि कांदा तरीही चालतं. तर मी काय करते, कधी कधी गॅसवरही भाजून घेते किंवा मग असं कधी कधी तेलामध्ये छान असं भाजून घेते. तर तसंच आता इथे कढईमध्ये छान असं फ्राय करायला ठेवलेलं आहेत आणि एकीकडे फ्राय करणंही चालू होतं आणि एकीकडे माझं लसूण सोलण्याचं काम चालू होतं. तर लसूण सोलत होते एकीकडे आणि छान असं टी व्हीवरती छान असे देवाचे संध्याकाळची जी आपली देवाची जी गाणी असतात, जसं तारक मंत्र किंवा मग असं दुसरं काही कृष्णाची जी सॉंग्स असतात ती लावून देते. म्हणजे काय होतं की माइंड फ्रेश राहतं. संध्याकाळचं असं वाटतं की स्वयंपाक नकोशी होतो, पण काय करणार, स्वयंपाक करावाच लागणार आहे सगळ्या बायकांना. तर त्या कामामध्ये आपण काय होतो की इतकं गुंतून जातो की आपल्याला डोक्यामध्ये सारखं काही ना काही विचार चालू असतात. तर तसं न होता मी संध्याकाळची टी व्हीवरती अशी हनुमान चालीसा म्हणा किंवा देवाचं काही तरी लावून देत असते. त्याने काय होतं की डोक्यामध्ये आपलं माइंड फ्रेश राहतं आणि ते आपल्या कानामध्ये जे सॉंग्स किंवा देवाची जी गाणी असतात ती चालू असतात. त्यामुळे आपलं डोकं चांगलं शांत राहतं आणि आपल्याला स्वयंपाकात किंवा इतर कामांमध्ये सुद्धा लक्ष राहतं. तर काय होतं, उन्हाळ्यामध्ये आता शक्यतो संध्याकाळची जास्त भूक राहत नाहीत आणि एकदा का दिवसातून एकदा जरी जेवलं की सकाळी जेवलं की दुपारची भूक लागत नाही, सकाळी जेवलं की संध्याकाळी भूक लागत नाही आणि सकाळी जर पोटभर जेवलं तर संध्याकाळी असं रुटीन असतो की जेवण आता उन्हाळ्यामध्ये थोडं कमीच जातं. तर काय होतं की आम्ही संध्याकाळचं ताक डेली पित असतो. तर संध्याकाळी असं ताकामध्ये छान असं जलजिरा टाकून मस्त असं झोपायच्या आधी पिऊन घेतो. म्हणजे काय होतं की थंडगार असं पिलं की मग खूप छान अशी झोप लागते आणि तसंच आमचा रुटीन असतो. तर बघा इथे आता मी छान असं हे खोबरं आणि कांदा छान असं भाजून घेतलेला आहेत आणि तो छान असा थंड व्हायला ठेवलेला आहे साईडला. तर मग थंड होईपर्यंत तर काय काम करायचं, तर लगेचच इथे मी पीठ मळायला घेतलेलं आहेत आणि असंच एकामागे एक जर आपण काम करत गेलो तर आपला टाईमही वाचतो, वेळही वाचतो आणि झटपट आपला स्वयंपाक बनवून रेडी होतो आणि मग आपण जेवणासाठी पटकन जेवण केलं की आपण एकमेकांना टाईम स्पेंड करू शकतो किंवा लहान मुलांसोबत सुद्धा टाईम देऊ शकतो आणि मग तसंच असं रुटीन असतो. तर खूप प्रयत्न करते की लवकरात लवकर जेवण आटपावं, पण तसं न होता मला संध्याकाळी 9:30पर्यंत टाईम होतोच. पण चला आता इथे मी स्वयंपाकाला 7-7:30 झालेले आहेत इथे. तर बघा इथे अर्धा स्वयंपाक माझं म्हणजे स्वयंपाकाला अर्धी सुरुवात झालेली आहेत आणि इथे आता मी छान असं पोळ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर पोळ्याचं पीठ चांगलं मळून झालेलं आहे, त्याला छान तेल लावून मी साईडला ठेवलेलं आहेत आणि मग इथे पातोड्याची जी आमटी बनवायची आहे त्याच्यासाठी मी इथे जो आपल्याला पातोड जे बनवायचे आहेत ते कसले, तर डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला किती घ्यायचं आहे डाळीचं पीठ त्यानुसार तुमची डाळीचं पीठ घ्यायचं आहे. तर मी इथे 4 चमचे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहेत आणि इथे याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची आणि मीठ, हळद हे ॲड करून मी असं छान इथे मळून घेणार आहेत. तसंच थोडंसं पाणी घालून छान असं इथे मळून घेणार आहेत. तर जास्त जाडही ठेवायचं नाही आहेत आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आहे. काय होतं की आपल्याला पोळी लाटताना जे पीठ आहे ते लाटताना आपल्याला छान असं स्मूथ आणि नरम राहिलं पाहिजे आणि तसंच माझंही बघा इथे पीठ मळून झालेलं आहे. बघा किती नरम झालेलं आहे, मस्त छान. तर असं इथे हे दोन्हीही जे आपलं गव्हाचं पीठ आणि हे जे हे दुसरं पण जे पातोडाचं जे पीठ आहे ते छान मळून घेतलेलं आहे आणि चला आता इथे लगेचच मी आता हे साईडला ठेवते आणि पुढे लगेच आता मी इथे कुकर लावून घेते. तर आपल्याला जर संध्याकाळचं म्हटलं की डेली इथे भात लागतोच. तर सकाळी भाजीपोळी असली तरीही चालते, पण संध्याकाळचं त्यांना भात कंपल्सरी लागत असतो. तर त्यामुळे कोणताही भात मला इथे बनवावाच लागतो. तर इथे मी साधा भात बनवणार आहे. तर आमटीसोबत साधा भात छान लागतो. तर बघा इथे इंद्रायणी तांदूळ वापरतो आम्ही. इतर वेळेस जिरा किंवा इंद्रायणी असे 2 तांदूळ आमचे फिक्स असतात. तर मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. तर इंद्रायणी तांदळाचं असं असतं की त्याला पाणी कमी लागतं.
तर जितकं जास्त पाणी टाकशाल की त्याने काय होतं की भात खूप आसट होऊन जातो आणि खूप पाणी पाणी होऊन जातं त्यामध्ये. तर तसं न करता पाणी खूप कमी घ्यायचं आणि मग छान इथे इंद्रायणीचा भात जो आहे मस्त आसट तयार होतो. चिकट जसा भात आवडतो कोणाला तर तसा इथे तयार होतो. तर चला इथे भातसुद्धा आता लावून घेतलेला आहे. तर भातावरती ही जी प्लेट ठेवलेली असते तर ती कारण जे वाफेचं जे पाणी असतं आतमध्ये कुकरमधलं तर ते भातामध्ये जाऊ नये आणि वाफेचं जे पाणी गेलं की भात काळसर दिसतो, त्यामुळे ही प्लेट ठेवते मी. तर भात इथे कुकर लावून दिलेला आहे. तर एकीकडे कुकरच्या शिट्ट्याही होत आहेत आणि चला आता लगेचच दुसऱ्या कामाला लागलेली आहेत. तर बघा इथे आता जे वाटण करायचं आहे त्यासाठी बघा जे खोबरं कांदा होतं ते थंड झालेलं आहेत आता आणि मस्त आता याला छान वाटून घेते. तर वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वाटण बनवताना हे जे आपण जे पाणी घालतो वाटणामध्ये ते एकदम कमी क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे. काय होतं की जितकं तुम्ही पाणी घालशाल तर त्यांनी काय होतं की जी आपली पेस्ट आहे ती पानसट होऊन जाते आणि आपल्याला तरी येत नाहीत. तर त्यामुळे पाणी एकदम कमी घालायचं आहे. तर चला तसंच इथे वाटण तयार करून घेत आहेत. तर 2दा-3दा असं फिरवून घ्यावं लागतं की कारण त्यामध्ये जे खोबरं असतं ते खोबरं बारीक व्हायला जास्त वेळ लागतो, ग्राइंड करावं लागतं जास्त वेळा. तर तसंच इथे चिकनसर मी आता वाटून घेतलेलं आहेत. तर बघा आता एकीकडे मी छान असे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकतात आणि तेजपानसुद्धा घालू शकतात. तर मी तेजपान घालते शक्यतो, आमटी जर असली तर तेजपानच घालत असते. आणि मग चला आता इथे छान असं मस्त जे वाटण केलेलं होतं ते छान असं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहेत. तर बघा तेलात फ्राय करताना थोडंसं 2 मिनटं फ्राय करायचं आहे. बारीक फ्लेमवर फ्राय करायचं आहे कारण कसं की आपला जो मसाला आहे तो जळून जातो, त्यामुळे बारीक गॅसवरतीच वाटण थोडंसं चांगलं फिरवून घ्यायचं आहे. आणि बघा इथे 2 चमचे मी इथे काळा मसाला घातलेला आहे. तर घरगुती काळा मसाला आहे हा. तर बघा इथे त्यानंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि धना पावडर जी घातलेली आहे. धना पावडरनी काय होतं की छान अशी टेस्ट येते. तर छान असं मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. मसाला चांगला शिजवण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करून छान असाच मसाले इथे छान मिक्स करायचा आहे आणि एकसारखा हलवल्याने काय होतं की तरी सुटते आणि छान असं एकसारखं आपल्याला फ्राय करायचं आहे. जितकं जास्त तुम्ही फ्राय करशाल तितकी छान अशी तरी येणार आहे तेलाची आणि तेल वेगळं झालं की समजून घ्यायचं मसाला आपला चांगला शिजलेला आहे. तर बघा मसाला शिजवण्यासाठी थोडा वेळ मी इथे झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवल्याने मसाल्याला छान अशी तरी येते आणि तेल साईडला सुटतं. तर बघा तसंच इथे आता एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे. तर ही थोडीशी वेगळी रेसिपी आहे. काय होतं की आपण आमटीमध्ये थंड पाणी घातल्याने काय होतं आमटी शिजायला जास्त टाईम लागतो. तसं न करता एकीकडे तुम्ही पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलं की ते आमटीमध्ये घातल्याने काय होतं की आमटी आपली चांगली शिजते आणि तरी येते लवकरच. तर काय होतं थंड पाण्याने आमटी म्हणजे शिजायला वेळ लागतो आणि पाणी थंड असल्यामुळे भाजीसुद्धा लेट बनते. तर तसं न करता थोडंसं गरम पाणी घेतलं की भाजी लवकरात लवकर बनून जाते. तर बघा इथे आमटी आता तयार झालेली आहे. किती छान अशी तरी आलेली होती, तुम्ही बघितलं होतं. तर बघा इथे छान असं पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला किती आमटी पाहिजे त्यानुसार इथे पाणी ॲड केलेलं आहे मी आणि 2च जण असतात आम्ही घरामध्ये, तर त्यामुळे इतकी आमटी आमच्यासोबत पुरेशी आहेत. तर त्या पद्धतीने मी इथे आमटी करून घेतलेली आहे. त्यामध्ये छान अशी कोथिंबीर वरतून टाकलेली आहे. तर कोथिंबीर टाकल्याने काय होती की अजून जास्त जी चव येते ना तर ती कोथिंबीरीनेच येते. तर कोथिंबीर छान अशी ॲड करून घेतली आहे. चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवर आता आमटी छान अशी शिजवायला ठेवलेली आहेत. तर चला एकीकडे आता मी जे आपण पातोड्यासाठी जी डाळीचे पीठ तयार करून घेतलेलं होतं त्याची छान अशी पोळी लाटून घेतलेली आहेत. तर पोळी आपल्याला छान अशी पातळही नाही काही जाडही नाही ठेवायची आहेत, नॉर्मल अशी मीडियम अशी पोळी लाटून घ्यायची आहेत. आणि मग काय होतं की अशी ही जी पोळी लाटून घेतली की त्याला छान असं आपली जो सुरी आहे सुरीने छान असं त्रिकोण करून घ्यायचे आहेत. बघा कोणत्या पद्धतीने मी त्रिकोण करून घेतलेले आहेत. तर बघा छान असे त्रिकोण करून घेतलेले आहे आणि जितके बारीक कटिंग करता येईल तितकी बारीक तुम्ही लेअर ठेवा. कारण काय होतं की बारीक जितकी लेअर असेल तितकी लवकर आपले पातोड शिजतील, नाही तर मग जाड असतील तर त्याला जास्त वेळही लागतो आणि जी आपली आमटी आहे ती जास्त वेळ ठेवल्याने आटून जाते. आटल्या गेली की मग आपली जी आमटी आहे ती घट्टपणा येतो त्या आमटीला.
आणि मग ती आमटी म्हणजे खायला थोडंसं हे जातं. तर त्यामुळे आमटी पातळी राहिली पाहिजे आणि आपले पातोडे लवकर शिजले पाहिजे. त्यासाठी पातोडे हे छोटे छोटे तुम्ही तुकडेचे पीसेस करून घ्या, म्हणजे आपली आमटी लवकरात लवकर शिजूनही जाते आणि पातोडसुद्धा लवकर शिजून जातात. तर बघा छान अशी इथे पातोड्याची आमटी बनवायला ठेवलेली आहेत आणि आता पातोडसुद्धा आमटीमध्ये छान असे सोडलेले आहेत. थोडा वेळ ती बारीक गॅसवरती छान असे पातोड शिजून जातील. तर एकीकडे लगेचच वेळ वाया न घालवता लगेचच मी पोळ्या करून घेते आहेत. तर पोळी छान अशी इथं पोळ्याचं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहेत आणि मग पोळ्या छान अशा नरम येतात. तर बघा शिवांशी पण एकीकडे मस्ती चालू होती, त्याच्या संगसुद्धा एकीकडे बोलत होती मी. अशा थोडंसं त्यालासुद्धा मधून मधून टाईम द्यावा लागतो, नाही तर मग तो काय करतो, चिडचिड करतो, नाही तर मग घरामध्ये इकडे तिकडे सगळीकडे पसारा करून ठेवतो. तर मधून मधून त्याच्या संगसुद्धा असं टाईम द्यावा लागतो. तर बघा छान असं पोळ्या करून घेते आहेत एकीकडे. तर संध्याकाळी कसं असतं की पोळी आणि भात दोन्ही असलं तर त्यामुळे पोळी भात असला की पोळ्या थोड्या कमीच करतो. तर तसंच आता इथे छान पोळ्या करून घेते आहेत. इथं थोडंसं गव्हाचं पीठ जे होतं रेडीमेड आणलेलं होतं, कारण गव्हाचं जे पीठ आहे ते संपलेलं होतं. तर जे आशीर्वाद आटा आहे त्याचंच मी आज पोळ्या बनवलेल्या छान अशा नरम आलेल्या आहेत. थोडं जास्त वेळ पीठ जे आपण बनवून जर ठेवलं तर मग थोडंसं मुरलं की मग पोळ्या छान अशा नरम येतात. तर बघा छान अशी आमटी तयार झालेली आहेत. आमटी बघा किती छान अशी तरी आलेली आहेत आमटीला. आणि त्यानंतर लगेचच आमचे जेवण झालेले होते. तर इथे वाजलेले आहेत 9:30. तर 9:30 वाजल्यानंतर लवकर जेवण झालेलं होतं आणि आज थोडंसं लवकर आटोपलं. तर काय होतं की जेवण आमच्या दोघांचं तर लवकरच होऊन जातं, पण शिवांशला जेवायला जास्त वेळ लागतो. लहान मुलं असली की त्यांना हाताने खाऊ घालावं लागतं, थोडंसं TV बघतात, थोडं त्यांना चावायलासुद्धा थोडा वेळ लागतो, त्यामुळे थोडासा टाईम इकडे तिकडे होऊ शकतो. आणि आता 9:45 वाजले होते. तर स्वयंपाक भांडेसुद्धा घसून घ्यावे म्हटलं. मग काय होतं की एकदा किचनचं काम असं असतं की खूप जास्त वेळ आपण किचनमध्ये असलो की आपल्याला चिडचिड व्हायला लागते संध्याकाळचं आणि मग आपल्यासाठी टाईम मिळत नाहीत. तर तसंच मग मी काय करते, लगेचच झटपट टाईमपास न करता मी लगेच भांडे घासून घेते. तर छान इथे आता भांडे घासून घेतलेले आहेत आणि ओट्यासुद्धा छान असा स्वच्छ क्लीन करून घेते. तो ओटा जो आपला गॅस असतो तो डीप क्लिनिंग मी आठवड्यातून एकदा करत असते. तर इतर वेळी बघा गॅस काही खराब होत नाही. थोडंसं आपलं नॉर्मली स्वयंपाक करताना थोडा जो आपला कपडा आहे तो सारखा जर मारला तर ओटा बिलकुलही खराब होत नाहीत आणि मेसीसुद्धा दिसत नाही. आणि थोडंसं आमटीचं आपलं जर पिठाचं जे सांडलेलं असतं तेलकट वगैरे छान असं फडक्याने कपड्याने पुसून घेतलं की मग छान असा ओटा स्वच्छ राहतो. बघा गॅस खालनंसुद्धा असं थोडं पिठाचं सांडलेलं असतं, छान असं पुसून घेतलेलं आहेत आणि गॅस स्वच्छ असा क्लीन दिसत आहेत. बघा हे जे बटनसुद्धा आहेत ते सुद्धा छान असे पुसून घेतलेले आहेत. काय होतं की बटनाला आपले सारखे हात लागत असतात, त्याने जे बटन असतात ते खराब होतात, त्यामुळे लगेचच ओला कपडा करून छान असं क्लीन करून घेते. आणि एकदा कपड्याने क्लीन केलं की मग वायपरने थोडंसं पाणी टाकून मग पुसून घेतलं की वासही येत नाही ओट्याचा आणि स्वच्छ असा ओटा आपला ड्राय होऊन म्हणजे लवकर सुकून जातो. तर छान असं इथे आपली जी स्टाईल आहे ती छान अशी पुसून घेते, कारण काय होतं की स्वयंपाकाचं थोडं इकडे तिकडे उडालेलं असतं. तर मग रोजच्या रोज असं पुसलं की मग आपला जो गॅस ओटा आहे आणि किंवा आपलं किचन आहे स्वच्छ राहतं आणि मग त्यावरती जे आपले झुरळं वगैरे असतात ते सुद्धा फिरत नाही. काय होतं थोडंसं सुद्धा खरकट राहिलं की झुरळं किंवा मुंग्या अशा वासाने येत असतात आणि मग किचन ओट्यावरती इकडे तिकडे फिरल्या की मग आपल्या ओट्यावरती आपल्याला समजून येत नाहीत. मग असंच मग घाण न ठेवता तर मी असा ओटा रोज क्लीन करत असते. तर बेसिंगमध्ये छान असं थोडंसं घसणी मारून घेतलेली आहेत आणि बेसिंग छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे रात्रीला. काय होतं की रात्री आपलं बेसिंग स्वच्छ राहिलं की मग त्यामधनं थोडं स्वच्छ राहतं, वास येत नाही. आणि मग थोडंसं पाणी मारून पाणीने ओतून घेतलं आहे, स्वच्छ डीप क्लिनिंग करून घेतलेली आहे. त्यावरची जी जाळी आहे तीसुद्धा छान आपण झटकून घ्यायची आहेत, कारण जाळीच्या खालतीसुद्धा थोडं खरगटं असतं. तर आपण जाळीच्या खालचीसुद्धा खरगटं छान पुसून काढून घेतलं की मग आपली बघा किचनचं बेसिंग आहे खूप छान दिसतं. तर बघा आता इथे रात्रीचं माझं किचन आवरून झालेलं आहे. तर विंडो लावून घेते, रात्रीची जी नेटची जाळी आहेत आणि दुसरी जी विंडो आहे तीसुद्धा स्लायडिंगची लावून घेते. बघा किचन किती स्वच्छ दिसत आहेत. असं रोजचा माझा हा रुटीन असतो. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट करा ब्लॉग कसा वाटला. तर भेटते आता पुढच्या ब्लॉगमध्ये.